विठू नाम मुखावरी, विठू ध्यान हो अंतरे, विठू नाम ध्यानी दंग झाले वारकरी। आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूर नगरी आता पंढरी पूर्णपणे गजबजून गेलेली आहे। हजारो भाविक आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन मिळत नसल्यानं आत्ताच दर्शन घेऊन पुन्हा एकदा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। दर्शन रांगेमध्ये भाविकांना अनेक सुविधा सुद्धा यंदा दिल्या जात आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पाहूयात। भेटी लागे जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, हीच भावना घेऊन पंढरपूरमध्ये लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत। आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होतंय आणि त्या पालखी सोहळ्यातले सुद्धा अनेक भाविक पंढरपूरमध्ये येऊन हे दर्शन घेण्याचा संधी मिळवत असतात। आपण बघतोय विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची ही रांग आहे। ही रांग जवळपास 15 शेड क्रमांक 12 पर्यंत पोहोचलेली आहे आणि हे सर्व वारकरी विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी निघालेले आहेत। जवळपास 10 तासांचा कालावधी सध्या या भाविकांना दर्शनासाठी लागत आहे आणि या दर्शन मंडपामध्ये आरोग्य सुविधा असतील, स्वच्छ पिण्याचं पाणी आहे, त्यासोबतच लाईव्ह दर्शन आहे, अभंगवाणी आहे आणि भाविकांना चहा सुद्धा या ठिकाणी दिला जातोय। त्यामुळे या वर्षी भाविकांचं दर्शन हे सुखकर करण्याचा प्रयत्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होतोय। सोबतच व्हीआयपी दर्शनावर कठोर निर्बंध पालकमंत्र्यांनी आणल्यामुळं या वर्षी घुसखोरी सुद्धा दर्शन रांगेत थांबलेले आहे। त्यामुळे भाविकांच्या दर्शनाचा वेळ हा कमी झालेला आहे आणि याचा फायदा भाविकांचं दर्शन लवकर होतंय असा होतोय। त्यामुळे वारकऱ्यांसाठी ही वारी सुखकर होताना दिसत आहे। कॅमेरा पर्सन राजू मिश्रासह सचिन कसबे, जी24 तास, पंढरपूर।